मॅडम देणार आहे पार्टी. मॅडम कशाबद्दल पार्टी आहे? काही नाही, मी आयफोन घेतला ना म्हणून. मॉर्निंग सगळ्यांना. आज सकाळी जरा उशीर झाला उठायला, कारण रात्री आता कसं आहे फ्री वेळ आहे, तर मग वेब सिरीज बघायच्या आणि वेब सिरीज पाहून मग झोपायचं. तर खूप उशीर झाला, एक वेब सिरीज बघत बसलो होतो रात्री. आणि आता नाश्ता करतोय, कारण बाहेर निघायचं आहे आता. तर रेडी झालो आहे आता. आणि हे बघा काय तयार केलेलं आहे. तर आहे हे ओट्स. ओट्स खाल्लं की मग काय 12-1 वाजेपर्यंत आपण व्यवस्थित वेळ जाऊ शकतो आपला. आणि आता बाहेरच जेवण होणार आहे, कारण मी बाहेर पडणार आहे. तर आता किती वेळ होईल परत यायला काय माहीत नाही आहे. आणि सांगतोच मी तुम्हाला काय काय करणार आहे, कुठं कुठं जाणार आहे. तर एक मित्र आहे, त्यालाही भेटायचं आहे. आणि तुम्हाला जसं सांगितलं होतं शिफ्टिंगचं, तर त्याच्या हालचाली आता करावेच लागणार आहे, कारण मला गावाकडे जायचं आहे. आणि गावाकडे जायचं म्हटल्यावर पुन्हा मग महिना होतील आणि आपल्याला वेळ नाही मिळणार मग पुन्हा फ्लॅट शोधायला किंवा हे करायला. तर चला मी तुम्हाला भेटतो पुन्हा. घरून निघाल्यानंतर कॅम्पात आलो. कॅम्पात एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे, तिथं एक डॉक्टर आहे, तिबेटियन डॉक्टर. तर त्यांच्याशी थोडा वेळ चर्चा केली, त्यांना भेटलो आणि पुढे निघालो. आणि हे बघा माझ्यासोबत कोण आहे, तर ह्या मॅडम आहे. आणि आम्ही इकडं आलो आहे डब्बा खायला, कारण इकडं काम होतं आज आणि ते काम करायचंही होतं, त्यामुळं बऱ्याच वेळचं बाहेर निघालो आहे. आणि इथं जेवायला आहे बघा, इथं एक सीता काकू म्हणून आहे आमच्या ओळखीचे, ते आता इथं नाही आहे, ते आले की दाखवतो. मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं त्यांना. तर ते इथं राहत असतात, तर आम्ही त्यांच्याकडे नेहमी येत असतो. आणि त्यांच्याकडे एक मांजर आहे, ती मांजर ह्या मॅडमने दत्तक घेतलेली आहे. तर दर महिन्याला तिचं ते जेवण वगैरे पोचवायचं काम करत असतं मॅडम आहे. तर मग त्यामुळे इकडं आलो होतो. तर ते पण काम करायचंच होतं. आता मांजर इथं नाही आहे, ती बाहेर गेलेली दिसते फिरायला कुठेतरी. बघा परिसर यांचा इथं. तर ते करून पुन्हा जायचं आहे. तर चला पुन्हा भेटतो. जेवण करायला हे बघा मस्त जेवण आहे. आणि त्यांना भजी आणले आणि सीताकाकूकडून भाकर वगैरे. ते आले की नेहमी जेवणाचं आमचं करत असतात. तर जेवण करतो आणि भेटतो तुम्हाला पुन्हा. आत्ता आलो आहे बाहेर जेवायला. आणि जेवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एक पार्टी आहे, आणि ती पार्टी कशाची तेही सांगतो. तर हे बघा, हे हॉटेल मला खूप आवडतं इथलं. इथले अंडा करी खूप छान आहे. तसं इथलं सगळंच जेवण चांगलं आहे. आणि कात्रज परिसरातले एका ताईचा मेसेज पण होता की तुम्ही कुठं राहता, तर मी कात्रजमध्ये राहतो सध्या. आणि इथं कात्रज लेक आहे इथं. तर त्या कात्रज लेकजवळच एक हॉटेल आहे छान, सुभद्रा नावाचं. तर इथं नेहमी जेवायला येत असतो. मला आवडतं, एक साधं जेवण असतं इथलं, जास्त तेल नसतं, ऑइली नसतं, त्यामुळं ते मला आवडतं. आणि टेस्ट पण खूप छान आहे आपली. कोल्हापुरी चव आहे सातारकडची, तर ती मला चव खूप आवडती. तर त्यासाठी आज इथं आलो आहे. आणि आज ही पार्टी आहे, आणि ही पार्टी कोणी दिली आहे ते तुम्हाला दाखवतो, आणि कशाबद्दल आहे तेही सांगतो. तर त्याच सांगतील तुम्हाला ही पार्टी कशाबद्दल आहे. तर हा आहे हॉटेल मेनू, आणि आम्ही काय मागितलं असेल तुम्ही सांगा बरं. तसं तुम्हाला दिसणारच आहे आता. तर पार्टी देणाऱ्या ज्या आहेत त्यांना काय म्हणता येईल, पार्टी देणाऱ्याला काय म्हणावं लागतं, काय म्हणता येईल, जे म्हणता येईल ते. हे बघा, ह्या मॅडम देणार आहे पार्टी. मॅडम कशाबद्दल पार्टी आहे? काही नाही, मी आयफोन घेतला ना म्हणून. कोणता आहे आयफोन तुमचा? माझा 15 प्रो आहे. 15 प्लस आहे, प्लस. हां, 15 प्लस हा वाला. तर भारी मोबाईल घेतला. किती आहे त्याची मेमरी, किती आहे? 256 GB. तर त्या मॅडम पार्टी देणार आहे. तर तुम्ही काय ऑर्डर केलं आहे मॅडम? सरप्राईज आहे, पार्टी मी देणार आहे म्हटल्यावर सस्पेन्स पाहिजे ना. हां, तर आता सरप्राईज दाखवतो तुम्हाला जेवण आल्यावर. तर स्वस्त आहे जेवण, काही जास्त महाग नाही आहे. आणि हॉटेल पण खूप छान आहे. हे बघा, बोललाही आहे, पण मटण मी खात नाही, त्यामुळं ते खायचा प्रश्नच येत नाही आहे. तर चला मी दाखवतो तुम्हाला ताट आल्यावर की काय खाणार आहे. तर
आपली आली आहे फिश थाळी. यामध्ये आहे बघा फ्राय फिश आहे, रस्सा आहे आणि मसाला आहे. मसाला फिश 2 पीस आणि हे 2 पीस आणि मस्त झकास बाजरीची भाकरी आहे. तर मॅडम कसं काय चव? चव खूप छान आहे, तुम्ही टेस्टी आहे. तुम्ही कसं काय एवढं मनावर घेतलं पार्टी द्यायचं? मोबाईल घेतला म्हटल्यावर आता सगळ्यांनी ॲक्च्युली पार्टी मागितली, पण मी आज नेमकं देशमुख सर मला भेटले योगायोगाने, तर म्हटलं चला आज आम्ही गेलो सोशल वर्कचं. थोडंसं दिवाळी आली आहे तर डोनेशन कलेक्शन करतो आहे, म्हणजे गरजू लोकांना रेशनिंग किट वाटप करायचे. तर त्याच्यासाठी आम्ही थोडं फिरत होतो. तर आज योगायोग पण आहे आणि मोबाईल घेतलेला आहे. तर सर म्हटले की पार्टी हवी, म्हटलं चलो. आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट हे मी माझ्या स्वकष्टातून घेतलेली ही पहिली गोष्ट आहे आणि माझ्या घरच्यांनी मला बिलकुल विरोध केला नाही. उलटा आनंदाने ते म्हटले की फर्स्ट टाइम तू कुछ तो ले रही है, इसकी ज़्यादा खुशी आहे. हे सांगताना सुद्धा मला आनंद होते. पण ॲक्च्युअल माझे घरचे खरंच हॅपी झाले, कारण हा मोबाईल नाही म्हटलं तरी मला 80च्या घरात गेला आहे आणि मला आनंद झाला की ठीक आहे मी तो मोबाईल घेते. फर्स्ट टाईम स्वतःसाठी मी काहीतरी खरेदी केलेलं आहे. हे माझ्यापेक्षा आनंदी माझ्या घरचे झाले होते आणि मला आता त्याच्यात थोडेसे व्हिडिओज ते बनवायचे आणि ऑलरेडी मी व्हिडिओज बनवते. माझं पेज आहे, माझं स्वतःचं प्रोफाईल आहे तहसीन शेख म्हणून, फेसबुकवरती पण तुम्ही बघू शकता जाऊन. तर तिथे सोशल वर्क मी जे करते त्याला खूप ॲप्रिशिएशन मिळतं. पण मध्यंतरी माझ्याकडे वेळ नव्हता. मी वेगवेगळ्या संस्थांचे सेशन्स घेते, माझं स्वतःचं काम आहे, तर जॉब आहे, तर वेळच मिळत नव्हता अपडेट करायला. पण आता मोबाईल घेतला म्हटल्यावर माझ्यावर अजून जास्त जबाबदारी वाढलेली आहे की जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचणे आणि जे देणारे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि ज्यांना हवं आहे, गरज आहे त्यांच्यापर्यंत जाणं. तर आत्ता सध्या मी वेगवेगळ्या स्लम एरियाजमध्ये जाते आणि तिथे काम करत आहे. तर अशी म्हणजे ॲक्च्युअल अशी गोष्ट आहे. आणि आता माझे फिश थोडीशी ते थंड होतात ते ही भाजी. सर वाट बघतात ते मी पण खाते. चला, तर आता टेस्ट कशी आहे तर त्यांनी सांगितलंच आहे आणि मला पण आवडलेलीच आहे. मला इथलं जेवण आवडतंच. आता मस्त मजा घेतो आणि पुन्हा भेटतो. आज खूप फिरलो आणि खूप दुरून जाऊन आलो, त्यामुळं हे बघा स्किन एकदम खराब झाली. इतकी धूळ होती रस्त्यानं. तर काल कमेंट होती की दादा तुम्ही राहता ते घर कसं आहे ते दाखवा आम्हाला. तर होम टूर. तर ठीक आहे. यापूर्वी पण बऱ्याचदा कमेंट आल्या होत्या, पण मी काही करू शकलो नाही ते. तर आज मी तुम्हाला दाखवतो आहे मी जिथं राहतो आहे ते घर कसं आहे. तर चला. तर ही आहे एंट्री आपल्या फ्लॅटमध्ये एंट्री करण्याची. दार खूप मजबूत आहे आपलं आणि हे बघा इथून सुरुवात होती आहे घराची. तर हा आहे हॉल एकदम प्रशस्त आहे बघा. हे बघा तुम्हाला प्रशस्त दिसत असेल हे. आणि हे इथं जरा सामान आहे सगळं. तर हे बघा इथं एक सिंगल सोफा सेटची चेअर ठेवली आहे आणि हे इकडं पाठीमागचं इथं 2 बोर्ड आहेत आणि असं आहे लॅपटॉप. आता हे काम खूप वाढलं आहे त्यामुळे हे आता काम चालूच असतं असंच. आणि हा आहे हॉल. फॅन खूप मळला आहे म्हणजे घाण झाला आहे आता आणि मला साफ करणं आहे अगोदर कारण खूप घाण झालं आहे. आणि हा डायनिंग टेबल आहे आणि इथं सगळं साहित्य असतं. आता तुम्हालाच माहिती आहे बॅचलर राहत असल्यावर कसं सगळं साहित्य अस्तव्यस्त पडलेलं असतं. गोळ्या बघा किती आहे. तर काल दवाखान्यात जाऊन आलो. आणि हे जे आहे हे पोस्टर तर तुम्ही बघू शकता. हे विद्यार्थिनींनी मला शेवटच्या दिवशी सँड ऑफच्या दिवशी दिलेलं आहे. आणि हा डायनिंग टेबल आहे. 3 चेअर आहे त्याला. एक चेअर तिकडं आहे आणि हा इकडं गॅलरी आहे, बाल्कनी. तर बाल्कनी आहे स्वच्छच आहे, साफ केलेली, फक्त ते जरा रंगच तसा आहे फरचीचा. आणि बाहेरून एकदम कवर्ड आहे. इथं खूप सामान आहे. आता खूप सामान झालं आहे माझं. आता तुम्हाला तर माहिती की किती सामान वाढलं आहे. आता सिलेंडरच माझ्याकडे जवळपास घरामध्ये 4 सिलेंडर आहे. कारण ते 4 सिलेंडर कसं काय तर ते झालं काय की सुदर्शन आणि त्यांचे सिलेंडर जमा केले नाही आणि ती जबाबदारी माझ्यावर दिली आहे. ओमचे 2 आणि सुदर्शनचे 2.
आणि हा आहे किचन. हे तर किचन अशा पद्धतीनं आहे. तर खरं तर मांडणी पाहिजे होती, पण मांडणी काही आणली नाही मी. आणि हे असं सगळं साहित्य आहे. थोडं अस्तव्यस्त आहे, पण ठीक आहे, मला जेव्हा लागेल तेव्हा लगेच मिळतं, त्यामुळे मी अशा पद्धतीनं सगळं अरेंज केलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणाले ब्रश आणि ते इथं का ठेवलं आहे, तर ते ब्रश ठेवण्याचं कारण काय आहे की इथं खिळे आपल्याला मारता येत नाही घरामध्ये, आणि ते स्टिक पण केलेलं होतं, ते स्टिक निघून आलं आणि ते स्टिक मारल्यानं सुद्धा खराब होतं. तर हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, सिलेंडर इथं 2 आहेत, बाहेर 2 आहेत, आणि आणखी एक वॉचमॅनकडं आहे. आणि हे कूलर आहे. हे कूलर आता याचा वापर आपण काहीतरी साहित्य ठेवण्यासाठी केला आहे, आणि सिलेंडरचा वापर भांडं ठेवण्यासाठी केला आहे. तर असं सगळं आहे घराचं हे एकूण हे चित्र घराचं. तर चला आता, आणि इकडं पाठीमागं जर म्हणाल तर टॉयलेट बाथरूम सेपरेट आहेत, सेपरेट केलेलं आहे. जरा इथले मातीचं ते पाण्यामुळं काहीतरी होतं आहे, ओनरला सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलं की ते नीट करून घेऊया आपण. तर खूप छान आहे. असं आहे बेसिन आणि सगळं साहित्य. आता दाखवतो तुम्हाला बेडरूम. बेडरूम ही फक्त नावालाच आहे, कारण काय आहे की मी बेडरूममध्ये झोपतच नाही. फॅन लावलेला आहे, पण हा फॅन सुरू केलेला नाही अजून. आणि हे सगळं साहित्य आणि पॉडकास्टचं सगळं साहित्य इथं आणून ठेवलेलं आहे. आता पॉडकास्टचं ऑफिस एकदा फायनलाइज झालं की मग सगळा विषय क्लिअर होऊन जाईल. तर हे असं आहे बेडरूम. आणि इकडं आहे कपडे ठेवलेले आहेत जरा. आता कपडे ठेवायला पण कपाट घेणं आहे, बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत, पण आता कसं आहे हळूहळू होत राहतील सगळ्या गोष्टी. तर असं आहे सगळं. आणि हा अवॉर्ड दिसतोय का, तो आपल्या संस्थेला मिळालेला आहे. तर असं एकंदरीत घर आहे, आणि अशा घरात मी राहतोय. तर मी तर एन्जॉय करतो, कारण सुरुवातीला काय झालं होतं की पार्टनरसोबत बरेच दिवस राहिलो मी पुण्यात आल्यानंतर. पण नंतर कसं आहे, छोट्या छोट्या गोष्टीवरून क्रायसिस होतात, आणि ते क्रायसिस नको आहे, तर मग आपलं सेपरेट राहिलेलं चांगलं आहे त्या पद्धतीनं. मग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅलरी वाढल्यानंतर मी सगळ्यात अगोदर जर काही बदल केला असेल स्वतःमध्ये, तर सेपरेट राहण्याचा निर्णय घेतला. कारण सेपरेट राहिलं तर एक पीस, शांतता मिळते स्वतःला, चांगले विचार करायला वेळ मिळतो. आणि कोणीतरी सोबत राहिलं कोणाच्या सोबत, मग कसं आहे, थोडे क्रायसिस होते, मग एकमेकांविषयी वाईट विचार करायला लागतं माणूस. ते करण्यापेक्षा आपलं एकटा जीव सदाशिव मस्त राहता येतं. सगळ्या गोष्टीला तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल असता. कचरा जरी साचला तर तो तुम्हालाच साफ करायचा असतो, आणि तुम्हीच त्याला जबाबदार असता, दुसरं कोणीही नसतं. दुसऱ्याला ब्लेमही करू शकत नाही, आणि दुसऱ्याकडून काम करण्याची अपेक्षाही करू शकत नाही. त्यामुळे एकटं असलं तर खूप मस्त असतं. आणि मी खूप एन्जॉय केलं आहे एकांत, एकटेपणा नाही, एकांत एन्जॉय केला, आणि मजा आली. सगळं व्यवस्थित असं आहे घर. आणि माहीत नाही आता हे घर सोडायचं तर आहेच, पण अजून मी आज बरेच ठिकाणी पाहिलं, पण मला असं मनासारखं वाटत नाही आहे. त्यामुळं हे कंटिन्यू करावं की चेंज करावं, हा पण प्रश्न पडतो आहे. तर बघूया आता 1-2 दिवसात, आणखी वेळ आहे आपल्याकडं. आणि त्यामुळं मग मी आता हे सगळं सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये की काय घर चेंज करायचं आहे का नाही चेंज करायचं आहे. तर असं आहे घर. आज खूप म्हणजे खूप खूप फिरलो आणि जेवायला गेलो. जेवण पण खूप छान होतं. मला तर खूप आवडतं तिथलं जेवण, कारण थोडं जरा व्यवस्थित असतं, कमी ऑइली असतं, त्यामुळं मला ते खायला आवडतं. आणि तिथून पार्टी होती आज, तर त्यामुळे ती एन्जॉय झाली, साहजिकच आहे. कालच्या व्हिडिओला खूप कमेंट आहे. खूप आभार सगळ्यांचे, खूप सपोर्ट करताय तुम्ही, आणि खूप छान छान कमेंट करताय. तर लग्नाचं आहे तर ती मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे, कसं होईल, काय होईल, पुढच्या महिन्यात किती तारखेला होईल, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. आणि बऱ्याच जणांचे सजेशन आहेत की कोर्ट मॅरेज करा वगैरे, तर हे पण माझ्या डोक्यात आहेत सगळं. आणि तुम्हाला मी काल एक सांगितलं होतं की मी ज्या मुलीशी लग्न करायची इच्छा होती माझी, त्या मुलीचं लग्न झालं आहे का नाही, हा एक प्रश्न होता. कमेंट पण आली होती तशी. तर त्या मुलीचं लग्न झालेलं नाही आहे अजून, त्यामुळं होप आहेत आणखी. तर चला, तुम्हाला भेटतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.